नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। रिपब्लिकन परिवर्तन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आबा वाघमारे आपल्यासोबत आता आहेत। रिपब्लिकन परिवर्तन आघाडी महाराष्ट्र राज्याची सत्ता संपादन कार्यकर्ता बैठक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संघटनेची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सर, आज रिपब्लिकन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सत्ता संपादन कार्यकर्त्याची बैठक आपण आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये काय ठरलं आणि कोणत्या उद्देशाने त्या बैठकीचं आयोजन केलं होतं? रिपब्लिकन परिवर्तन आघाडीचा एक संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन चळवळीचा एक चेहरा, एक नेता, एक कार्यकर्ता म्हणून सर्व महापुरुषांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी आज जी आमच्या संघटनेची व पक्षाची संघटनेची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा ठरला। पर्वती विधानसभेच्या जागा लढवण्याच्या संदर्भामध्ये आपण आबा वाघमारे म्हणून मी 2014ला प्रयत्न केला होता। 2014ला 17,000 मताचं मी सर्वे केला होता। 17,000 मतं आपल्या वैयक्तिक नावाला आपल्या कामाला पडलेत। 2014 पासून आपलं काम कार्यरत आहे। छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीतला आंबेडकरवादी चेहरा म्हणून माझ्याकडे आज पाहिलं जातं। पर्वती विधानसभा ही आदरणीय शरदरावजी रणपिसे आमदार होते, त्याच्यानंतर रमेशदादा बागवे झाले, त्याच्यानंतर विश्वासरावजी गांगुर्डे साहेब झाले आणि त्याच्यानंतर माधुरीताई मिसाळ झाले। पर्वती मतदारसंघ हा बहुजन समाजाचा, एससी समाजाचा बालेकिल्ला आहे। मतदारसंख्या जास्त आमच्या बहुजन समाजाची आहे। सत्ता आमची, मत बी आमचं, सत्ता बी आमची, ह्या धोरणावर इथून पुढे आपण काम करणार आहोत। आणि म्हणून रात्री बेरात्री पोलीस स्टेशनला जाऊन येणारा कार्यकर्ता, लोकांच्या हाकेला धावणारा कार्यकर्ता, हॉस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी रात्री 1:30-2 वाजता उठणारा कार्यकर्ता, रेशन कार्ड करणारा कार्यकर्ता, विधवा अपंग लोकांना पेन्शन करून देणारा कार्यकर्ता, गेले 15 वर्ष 10 वर्ष मी पर्वती मतदारसंघामध्ये गल्लीबोळामध्ये, छोट्या मोठ्या मंडळामध्ये, बुद्धविहारामध्ये, विविध संस्थांमध्ये काम करत आहे। आणि याचं फलित म्हणून येणाऱ्या 2024ला मी स्वतः आबा वाघमारे म्हणून, एक बहुजन चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहोत। या ठिकाणी 35 कार्यकर्त्यांनी निश्चय बांधला, एका कार्यकर्त्याने 10 कार्यकर्ते तयार करायचे। 350 कार्यकर्ते एका महिन्यात तयार झालेत आणि 350 कार्यकर्त्यांनी फक्त 2-2 कार्यकर्ते तयार करायचे। अशा पद्धतीनं आमचं ठरलं। 700 कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही काम करणार आहोत, सर्व जाती धर्माच्या लोकांना धरून। आणि बरोबर आहे, काँग्रेसनी सांगायचं संविधान बदलणार आहेत, भाजपाने म्हणायचं आम्ही हात लावणार नाही, असं आमच्या बहुजन समाजाला झुलवत ठेवून मतदान केलं, आमच्यावर राज्य केलं। पर्वती मतदारसंघात हा फॉर्म्युला मी चालू देणार नाही। या ठिकाणी आज बरेच जण इच्छुक आहेत। आमच्या अप्पर बिबवेवाडी भागातून बाळासाहेब अस्वाल आहेत, आमच्या खाल्ल्या आबाबागुल काँग्रेसमधून इच्छुक आहेत, चालू आमदार माधुरीताई मिसाळ आहेत, भाजपमधूनच राजेंद्र शिळीमकर तिकीट मागतायत, भाजपमधूनच श्रीनाथ भिमाल यांनी जोर लावलेला आहे। ह्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला, मनसेचा एक उमेदवार कोणतरी असेल, परत अपक्ष कोणतरी असेल आणि यांच्या मताचं डिवायजन होऊन, यांच्याच मताचं विभाजन होऊन माझ्यासारखा आंबेडकरवादी कार्यकर्ता ह्या वेळेस नक्की आणि नक्कीच पर्वती विधानसभेवर आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, एक कॉन्फिडन्सनं आणि आत्मविश्वासानं सांगू शकतो। चाहे माधुरीताई मिसाळ म्हणतायत की 10 नगरसेवक होते, आम्ही 28 नगरसेवक केले, त्यांचं काम आहे, परंतु पक्ष भीमाल्याला तिकीट देत आहेत का शिळीमकरांना देत आहेत ते त्यांचा प्रश्न आहे। काँग्रेसवाले आबाबागुलांना देत आहेत का शिवसेनेकडे वार्ड जातोय तो त्यांचा प्रश्न आहे। वंचितच्या गटाला मी सोबत विनंती करणार आहे, बाळासाहेबांना स्वतः विनंती करणार आहे, बच्चूभाऊ कडूंना विनंती करणार आहे, मनोजभाई जरांगे पाटलांना मी विनंती करणार आहे, छोट्या मोठ्या संघटनांना मी विनंती करणार आहे। आणि जरूर मी छत्रपती फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार म्हणून छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे संस्थानिक त्यांना मी विनंती करणार, उदयनराजे भोसलेंना विनंती करणार आणि सर्वांना आदरणीय मार्गदर्शक मानून येणाऱ्या 2024च्या विधानसभेला मी सामोरं जाणार आहे। कोणाशी सेटलमेंट न करणारा कार्यकर्ता, कोणाच्या विरोधातही अर्ज फाट्या न करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। दवाखान्याचं बिल असू द्या, पोलीस स्टेशनचं छोटे खोटे गुन्हे दाखल करून दलित कार्यकर्त्याला संपवण्याचं काम असू द्या, याच्या विरोधात मी आतापर्यंत आवाज उठवलेला आहे। पुणे शहरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझी ताकद आहे आणि पर्वती विधानसभा हा माझा बालेकिल्ला आहे। प्रत्येक आज जवळजवळ 250 बुद्धविहारांना मी संपर्कात आहे। प्रत्येक रविवारी तिथल्या कार्यकर्त्यांना जाऊन मी कनेक्टिंग करत आहे। आणि तरुण मंडळं, विविध गणपतीची मंडळं आहेत, विविध देवीची मंडळं आहेत,
त्यांच्या महिला भगिनी माझ्या संपर्कात आहे, त्यांची कामं मी करत आहे. मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून, कर्ज प्रकरणाच्या योजने माध्यमातून अनेक लोकांना मी गाड्या घेऊन देणे, हॉटेल टाकून देणे, कपड्याचं दुकान टाकून देणे, विविध माध्यमातून मी लोकांच्या संपर्कात सदा सर्व काळ आहे. मी सलम एरियात राहणारा माणूस आहे. माझ्याकडे पैसा नाही, पण समोरच्यांनी जर साम दाम दंड भेदाची भाषा केली तर मी बी छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मीही कुठं कमी पडणार नाही. मी लोकशाहीवादी, संविधानवादी, बाबासाहेबांचा सच्चा पाईक म्हणून मी काम करतो आहे. त्यामुळं मी कुणाचा रुपया घेत नाही, त्यामुळे कुणाला घाबरायची गरज नाही. आणि मी एखादा विषय हातात घेतला तर ती तडीच नेल्याशिवाय लावत नाही, ही माझी ओळख आहे. पर्वती मतदारसंघातले आज 5 ते 7 नगरसेवकांना मी निवडून आणू शकतो अशी मी तयारी केलेली आहे. आणि गेले 20 वर्षे मी चळवळीत काम करतो आहे. कसं नगरसेवक होतो, संध्याकाळी मतं कशी फिरवली जातात, लॉबी वाईज मतदान कसं केलं जातं, मी माझ्या माता भगिनींना शब्द देणार आहे. पर्वती मतदारसंघामध्ये हॉस्पिटल चांगल्यातल्या चांगलं झालं पाहिजे. अण्णाभाऊ साठे जे सभागृह झाले त्याला अजून सुशोभीकरण करून त्याला कसं नाव रूपाला आणता येईल ते करता आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वाचनालय तयार बऱ्यापैकी मोठं झालं पाहिजे. अनेक बुद्ध विहाराला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. आणि विविध संस्थेला सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खरी संधी मिळाली पाहिजे. हे जे चळवळ दाबून टाकण्याचं काम सत्तावादी काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना करत आहे, त्याला मूठमाती देऊन आपण येणाऱ्या 2024ला आपण भिडू. तुम्ही माझ्यासोबत राहा. 100% मी योग्य पद्धतीनं मांडणी केलेली आहे. अनेक मताचं विभाजन यांचं होणार आहे. 50-70 हजाराचं ह्यांच्या मताचं विभाजन होणार आहे. आणि त्यातून 20 ते 30 हजार मतदानाचा जर आपण फरक काढला तर माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेत जाईल आणि विविध प्रश्नाला वाचा फोडेल. एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. मोठं बोलून काहीतरी भुलभुलैया करणं हा माझा धंदा नाही. मला चळवळीतला गंध आहे. मी चळवळीशी निगडीत राहणारा, निस्वार्थी, प्रामाणिकपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे. ही माझी ओळख आहे. आज बी उद्या बी सत्ता आली ना आली, मतदान माझं सत्ता माझी, ह्या दृष्टीने मी काम करणार आहे. मित्रांनो, अनेक लोकांनी कमिटीवर घेतो, स्वीकृत नगरसेवक करतो, महामंडळ देतो, गाजरं देण्याचं काम केलं. आता तुमचं मला गाजर नको, आश्वासन नको. आता ठोस भूमिका घेऊन मी उतरणार आहे. 350 कार्यकर्ते सर्व समाजातील, धनगर, मुस्लिम, मराठा, बहुजन, माळी, महार, मांग, चांभार, सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. साम दाम दंडभेदातले कार्यकर्ते आहेत. अनेक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI अधिकाऱ्यांसोबत मी विविध प्रश्नावर चर्चा केलेली आहे. अनेक लोक संविधानात पद्धतीनं काम करतायत, राजकारणाला ते बळी पडत नाहीत. ह्या सर्वांचा अभिमान बाळगून येणाऱ्या आगामी काळामध्ये मी प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लीड म्हणून पर्वती विधानसभेचा आमदार मी होणार, एवढी खात्री या ठिकाणी देतो. कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहतील. तुमच्या माझ्यासारखे माता भगिनी, कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार आहेत, कचरा वेचणारे माझे कामगार आहेत, हॉस्पिटलमध्ये काम करणारे कामगार आहेत, त्यांना वाऱ्यावर शासनाने सोडलेलं आहे. त्याचा विचार घेऊन मी काम करणार आहे. आणि हेच मुद्दा मी पकडून भविष्यामध्ये पर्वती विधानसभा 2024 ना राजेंद्र आबा शिळीमकर ना आबा बागुल, फक्त आबा वाघमारे या पर्वती विधानसभेचा आमदार होणार आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. माझं काम आहे, माझं काम बोलतंय. रेशन कार्डपासून मंत्रालयापर्यंत, आंदोलनाच्या माध्यमातून हॉस्पिटलचं बिल, पोलीस स्टेशनची कामं, रेशन कार्डची कामं, विविध शासकीय लेवलची कामं मी केलेले आहेत, करत आहे. आणि ह्याचं फलित म्हणून कुणी आमिष देतील तुम्ही घ्या, पण मतदान मात्र मला करा. पक्षाने तिकीट दिलंच तर लढू, कुठल्या पक्षानं आमंत्रित केलं तर जाओ, त्या पक्षावर लढू, नाहीच तर अपक्षसुद्धा तयारी केलेली आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. अप्पर बस स्टॉप साळवे गार्डनचा चौकापासून ते खाली जनता वसाहत आणि इकडून गंगाधाम चौकापासून ते कात्रच्या बालाजीनगरच्या चौकापर्यंत हा परिसर मला ओळखतो. पर्वती मतदारसंघात माझी ताकद आहे. 17,000 मतदाराची आताची माझी तयारी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या मतदानाच्या तयारीवर, या विश्वासावर, हे विश्वास तळा जाणार नाही, या भूमिकेवर मी काम करणार आहे. छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळ लोकशाहीवादी, संविधानवादी म्हणून मी काम करणार आहे. मित्रांनो, जातपात न बघता आपला भाऊ म्हणून मला सहकार्य करा. आज आपण बघतो बरेच आमदार निवडून आले, निवडून गेले, विधान परिषदेवर पण बरेच आमदार गेले. पण जे खरे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, बरोबर, किंवा गरिबांचे प्रश्न आहेत, बरोबर, ते बरेच प्रश्न असे मांडले गेले नाहीत. बरोबर. आज महिलांवर आपण बघतो जसं बाहेरच्या देशामध्ये ज्या घटना घडायच्या, महिलांचे तुकडे करणं, वार करणं, बलात्कार करणं, रेप करणं, अशा घटना आज महाराष्ट्रामध्ये पण घडू लागलेल्या आहेत. आणि ते जवळजवळ पुण्यामध्ये पण येऊ लागलेले आहे. पण त्यासाठी आपलं काय नियोजन असणार, त्याबद्दल काय बोल? अधिकाऱ्यावर शासकीय दबाव जो म्हणतो तो दबावच राहिलेला नाही. प्रत्येक मंत्र्याकडे जर नजर टाकली तर सगळी सेटलमेंट निघतायत. कुठल्या उमेदवाराकडे पाहिलं तर सेटलमेंटवाले आहेत. अधिकारी म्हणतो पैसे दिले की सेटलमेंट होते. म्हणजे खरंच संविधानावर, पुस्तकावर बोट ठेवून काम करणारा, कायद्याची कडक अंमलबजावणी करणारा अधिकाऱ्याची उणीव या ठिकाणी भासती. आणि म्हणून हे प्रसंग उद्भवत आहेत. पर्वती मतदारसंघामध्ये ट्रॉफिकचा प्रश्न आहे, संडास बाथरूमांचा प्रश्न आहेत,
रस्त्याचे प्रश्न आहेत, दवाखान्याचे प्रश्न आहेत. शासनाचे म्हणतोय 5 लाखापर्यंत आम्ही मोफत हॉस्पिटल करू, रात्री 1 वाजता पेशंट नेला तर हॉस्पिटल आतमध्ये घेत नाही. पोलीस स्टेशनला छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर स्थानिक पुढाऱ्यांनी कुठल्याही भागातल्या सांगितलं की त्याला उगाच मानसिक त्रास, शारीरिक त्रास, हे कितपत. म्हणून त्या अधिकाऱ्यांनी संविधानावर काम केलं पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत, आपण शासनाची पगार घेतो आहे हे सांगणारा उमेदवार धडाडीचा नाही ना, तिथं घाबरतच नाहीत. आणि म्हणूनही बोकाळले. ह्याला दबाव देणारा उमेदवार पाहिजे, दबाव देऊन काम करून घेणारा उमेदवार पाहिजे, त्याला अभ्यासाचं ज्ञान बी पाहिजे. नुसतं खादी गाड्यात गोप टाकून बॅनर लावून आमदार मी होणार अशा गप्पा चालणार नाहीत. तुम्हाला संविधानाचा अभ्यास पाहिजे, तुम्हाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अनुभव पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो 25% आरक्षणाचं जी RTI कायदा होता ह्या शासनानं बंद करण्याच्या मार्गात होते. आम्ही कोर्टात गेलो, लढाई केली, आंदोलनं केली, हे आम्ही केलेले. हॉस्पिटलची बिलं कमी करण्याचं जे आहे ते आम्ही अंमलात आणले 5 लाखापर्यंतचं. ही महत्त्वाची प्रश्न आम्ही मांडतोय. आमच्या गरिबांचा मुलगा इंग्लिश मिडियमला का नाही जाणार? ह्यांचीच मुलं जाणार. 15-15, 20-20 लाख रुपये MBBSला फी आहे. कुणी कुठून भरणार? आमचा मुलगा डॉक्टर, वकील नको, इंजिनियर नको? ह्याच्यावर दबाव देणारा, लोकसभेत भांडणारा माझ्यासारखा आक्रमक कार्यकर्ताच या महाराष्ट्राला, या पर्वती विधानसभेला तारू शकतो. आज आपण बघतो गुन्हेगारी मुक्त जर पुणे करायचं असेल तर आज आपण बघतो की दारू बंद झाली पाहिजे, दारू बंद करणार असं आश्वासन देणारे लोक आहेत. पण दारूचे धंदे पाहिले तर झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. गुटखा विक्री झोपडपट्ट्यांमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सोसायटीमध्ये कधी आपण दारूचं दुकान पाहिलं आहे का? आत्तापर्यंत नाही. म्हणून या गोष्टीसाठी आपण कसं नियोजन करता आणि याच्याकडे कसं बघता? सोसायटीमधले माणसं आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस नाही असं ह्या शासनाने गृहीत धरलेलं आहे. पण तसं न करता दारू बंदच झाली पाहिजे, गांजा, ड्रग्स सगळं पुणे शहर पूर्ण मुक्तच झालं पाहिजे. पर्वती मतदारसंघ तर झालाच पाहिजे. आणि ह्यांचं लागेबंद संबंध आहेत. ह्याचा धंदा, ह्याला पैसे, हप्ते, हे बंद करू ना. कमवलंय, तुमचेही उद्या मुलं बाळ आहेत. हे राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेवून विचार केला पाहिजे की आपली मुलं उद्या भविष्यात आहेत. हे रोगराई पसरत चाललेली आहे, घाणीचं साम्राज्य. आपली बिल्डिंग या सारी आहे, त्याच्यातून आपल्याला किती भेटते असं नाही करायचं. झोपडपट्टीतल्या बांधवाला योग्य सन्मानाचं घर मिळालं पाहिजे. त्या मुलाची मुलं लग्न झाले, त्यानं कुठं जायचं त्याचाही प्रश्न मार्गी लावला पाहिजे. दारू, गुटखा, गांजा ही सगळं पर्वती मतदारसंघातलं बंद झालंच पाहिजे. ह्या भूमिकेवर जरूर. आणि पोलीस स्टेशन आहे ना, पण चुरून कोण देणं घेणं करून आर्थिक हितसंबंध जपून कोण करत आहे? राजकीय मंडळी त्याला पाठीशी घालत आहेत. महत्त्वाचं म्हणजे माझं सोडा, राजकारण सोडा, पण राजकीय मंडळींनी सहानुभूती, माणूस म्हणून बघितलं पाहिजे की हे 2 नंबर बंद झालं तर आपण सुजलाम सुफलाम होऊ. ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमच्या विरोधात आपल्याला उतरायचं आहे. हे एका दुकट्याचं काम नाही आहे. पण रामाचा सेतू बांधण्यासाठी खारुताईनं मदत केली ती. आणि म्हणून पर्वती मतदारसंघाचा पॅटर्न महाराष्ट्रात मी राबवीन एवढं या ठिकाणी मी आदेश देतो. आणि गृहमंत्री फडणवीस साहेब आणि येणारे आता जे कुमारसाहेब जे शिपे आहेत पुण्याचे, जरूर कर्तव्यदक्ष आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे. माझा अनुभव आहे, सिनियर PI काय कडक काम करतायत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत नाही, पोचलं पाहिजे. जरूर ह्यांना झटका बसेल. नागरिकांसाठी काय आवाहन करू इच्छितात आपण पर्वती मतदारसंघातल्या? कोणाचं देणं घेणं करून मतदान आपलं विकू नका. बहुजन चळवळीतला आंबेडकरवादी कार्यकर्ता तुमच्यासमोर उभा आहे, त्याला मतदान करा. देणं घेणं करून 5 वर्षे तुम्ही विकले जाऊ नका. तुम्हाला गृहीत कोणी पकडल ही भूमिका तुम्ही जवळ बाळगू नका. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. तुमच्या वेळेला येणारा, रात्री अपरात्री हवा फोन केला तर येणारा, रिक्षा संघटनेची लोक आहेत, पतारीवाली लोक आहेत, कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारी लोक आहेत, ह्यांच्यासाठी मी जातोय ना. आज बी जातोय, उद्या बी जाणार, काल बी गेलोय. ह्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि कोण काय देत असेल बिंदास घ्या, परंतु मतदान करताना योग्य चळवळीतल्या कार्यकर्त्याला. मनोज जरांगे साहेबांनी आता आदेश दिलेत, आम्ही उमेदवार ह्यांचा त्यांचा पाडू. जरूर तो एक पॅटर्न आपण राबवू. आणि मनोज जरांगे साहेबांना मी पत्रव्यवहार करणार आहे. माझ्यासारखा दलित चळवळीतला कार्यकर्ता साहेब तुमच्या आशीर्वादानं पुढे जात असेल तर तुम्ही मला साथ द्या. सर्व वरिष्ठ शेतकरी संघटना असेल, सामाजिक संघटना असेल, सगळ्यांना मी पत्रव्यवहार करणार आहे. काँग्रेसलाही मागणी केलेली आहे मी, मला तिकीट द्या. भाजपलाही मी पत्रव्यवहार करणार आहे. मनसेच्या शहराध्यक्षांना पत्रव्यवहार करणार आहे. सगळ्यांना पत्रव्यवहार, मला तिकीट द्या ना. तुम्ही जर आता ह्या सर्व जे पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत सर्व, काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या किंवा मनसे असू द्या, तर यांनी आतापर्यंत तळागाळातल्या लोकांना तिकीट दिलेत का? तुम्हाला वाटतं का देतील ते असे तळागाळातल्या लोकांना कोणी तिकीट देणार? तर नाहीत. त्यांना 2 नंबर करणारा, पैसा पाणीवाला उमेदवार लागतो. आपण सच्चाई काम करणार आहे. ती म्हणेल तसं मान हलवणारा आपण नाही आहे. कारण आपण झोपडपट्टीतला स्लम एरियातला पुस्तकं वाचून, अभ्यास करून, संविधानाचा अभ्यास करून, कोर्ट कचेरी, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, मंत्रालय, सगळ्याचा अभ्यास आपल्याला आहे. समोरचं काय बोलतो हे कळतं, कुठला विषय कसा हँडल करायचा हेही कळतो. मग ते आपल्याला पुढं करत नाहीत.
मग त्यांच्या ताब्यातला मान हलवणारा उमेदवार देतात। ही कुठंतरी बदललं पाहिजे। मी चारही पक्षाला मी पत्रव्यवहार करणार आहे, मला का तिकीट नाही, माझ्यात काय कमी आहे? काय माझ्यात कमी काय आहे ना? बरं मी गुन्हेगार नाही, माझा 2 नंबर धंदा नाही, माझी चहाची टपरी पण रोलला नाही, बरोबर ना? म्हणजे मी निस्वार्थपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे, लोकांची कामं करतो, लोक 500 मला देतात, माझं घर चालतं, मला अपेक्षा नाही। मग मला तिकीट द्या ना, तुमचा उघड चेहरा सांगा ना। तुम्ही लोकशाही, काँग्रेसवाल्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही लोकशाही मानता ना, संविधान मानता ना, बाबासाहेबांना जयकार करता ना, द्या मग चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट। भाजपवाल्यांना मी विनंती करतो की बाबा तुम्ही म्हणताय बाबासाहेबांचं संविधान आम्ही असं आम्ही तसं, द्या तुम्ही चळवळीतल्या चेहरावादी आंबेडकरवादी कार्यकर्त्याला तिकीट, आणा त्याला निवडून। तुमच्याच पक्षातल्या माना झुलवणाऱ्या उमेदवाराला तिकीट देऊ नका। चळवळीतल्या फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या संविधानवादी लोकशाहीवादी अशा उमेदवाराला तुम्ही चेहऱ्याला तिकीट द्या आणि निवडून आणू, मी काम करीन। एवढ्याच या ठिकाणी मी आवाहन करतो। पुन्हा एकदा पर्वती मतदारसंघातल्या उमेदवारांना सांगतो, ट्रॅफिकचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, कॉन्ट्रॅक्टवाले कामगार लोकांचं बेरोजगारी वाढली त्यांचा प्रश्न, अनेक प्रश्न पर्वती मतदारसंघात पडून आहेत। त्याचा जर उहापोह करायचा असेल, त्याचा तडा लावायचा असेल, आपल्याला काम करावं लागेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला साथ द्यावीच लागेल। आणि मित्रांनो, मी जाणीवपूर्वक सांगतो, आमचे पॅंथर, आमचं आश्वासन, आमचे मार्गदर्शन माननीय रामदास जाटोले साहेब, अर्जुन डांगळे साहेब, जोगेंद्र कवाडे साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, रासू गवई साहेब, दादासाहेब गायकवाड, हे सर्व कार्यकर्त्यांच्या मी जवळून पाहिलेलं आहे, ह्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। नामदेव दादा ढसाळ आहेत, दलित पॅंथर आहे, विविध चंद्रकांत हांडोरे साहेब आहेत। महाराष्ट्रामध्ये जे दलित पॅंथर चळवळीतले कार्यकर्ते होऊन गेले, ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली, त्या महाराष्ट्राला हिसका दावला, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। 20 वर्षे मी चळवळीत काम करतो। धमकी, अभिलाषा, कुठली लाशा, ह्याला मी घाबरणारा कार्यकर्ता नाही। कोण अमृत पिऊन आलेलं नाही, प्रत्येकाला मरायचं आहे आणि मरायचं आहे। चळवळीत मेलं काय ना, असं कोण मारू शकतो, पण चळवळ एवढी फक्त एक आहे, शटलमेंटचं राजकारण करायचं नाही। तुमच्याकडं निळ्या झेंड्यात ताकद आहे ना, कोणाच्यात ताकद नाही, संविधानात ताकद आहे ना, कोणाच्यात ताकद नाही। आणि ह्या सर्व वरिष्ठ मंडळीसोबत मी काम केलेलं आहे। महाराष्ट्रात माझ्या सभा असतात, अमोलजी मिटकरी, सुषमाताई अंधारे, नितीन बानगुडे पाटील, अविनाश भारती, नितीन कराळे सर, ह्या लोकांच्या पट्टीतला मी कार्यकर्ता आहे। संभाषण करतो, जयंतीला भाषणं करतो, अनेक लोक आवाज टाकला की 500-1000 लोक मोर्चाला येतात। त्यामुळं गुन्हेगारी, भीती, धमकी आपल्याला चालणार नाही। मी लढणार आणि जिंकणार। धन्यवाद।